नमस्कार, मी अर्चना इंगळे. अर्चनाच लाईफस्टाईल ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मस्त नवीन ब्लॉगमध्ये मस्त तुमचं स्वागत आहे. आजचा नवीन ब्लॉग मी एंडपर्यंत बघा. तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आज मी अशी काही यूजफुल गोष्ट दाखवणार आहे, तुम्हाला नक्कीच ते आवडेल आहे आणि खरंच यूजफुल ठरेल तुमच्या मुलांना पण, तुमच्यासाठी पण. चला मग मी आज काय करणार आजच्या दिवसामध्ये हे तुम्हाला सर्व डिटेलमध्ये दाखवणार. व्हिडिओ कीप न करता सर्व बघा. मग चला मग आता गौराशला मी आता माझं पूर्ण स्वयंपाक हे ते झालेलं आहे. त्याचे पप्पा पण ड्युटीवर गेलेले आहे डब्बा गिब्बा घेऊन. गौराश पण म्हणजे नाश्ता केला त्यानं, तो पण ट्युशनला गेलेला आहे 10 वाजता. आता 12 वाजता तो येणार आहे. बघू शकता आता टायमिंग झाला त्याचा. आणि 1 वाजता त्याला स्कूलमध्ये घेऊन जाणार आहे मी. आता घरी आल्यानंतर त्याला मी हळदीचं दूध देणार आहे. बघू, टीचर बोलले की मुलं सांगती मी पाठवतो त्याला. बघू 10-15 मिनटं पाठवतात का, नाही तर मग मलाच घ्यायला जावं लागेल. इथंच आहे, आमच्या बिल्डिंगच्या जवळच आहे, ट्युशनला लांब नाही. चला मग व्हिडिओ कीप न करता सर्व बघा. चला मग भेटू. काढून ठेवलेला आहे, तो आल्यानंतर गडबड नाही झाली पाहिजे. 12:30ला मला घरातून निघा लागते. तर बघा इथं मी त्याचं पाऊच काढलं, त्याच्यात पेन्सिल, इरेझर सर्वच आहे, शॉर्पनर येते. टिफिन पण भरून ठेवलेला आहे, त्याची ID, बॉटल, चाबी, माझी पर्स सर्व काढलेलं आहे. आता फक्त मी वाट मी गौरांची बघत आहे. तो आला, त्याला दूध पेलं त्यानं, मस्त हळदीचं दूध देणार आणि निघणार आम्ही. चला मग आपण त्याची वाट बघू. 5 मिनटाच्या नंतर आले तर ठीक आहे, नाही तर मी जाणार त्याला घ्यायला. चला मग तो आल्यावर भेटू आपण. मी त्याला देणार आहे दूध प्यायला. चल उठ बेटा. आता तो मस्त दूध एन्जॉय करत आहे. मग आम्ही जाणार आहे स्कूलमध्ये. दूध आवडते तुला? हो. त्याला दूध खूप आवडते. दूध थोडंसं टाकलं. आणि बनाना हळदीचं दूध खूप छान असते, म्हणून मी गौरांशला देत असते हळदीचं दूध. छान नको, ठीक आहे चालेल. पण हळदी खूप छान असते आपल्या शरीरासाठी माहिती, म्हणून हळदीचं दूध नेहमी प्यायचं. स्कूलमध्ये चाललेलो आहोत आणि बघू शकता 2 बॅगा, याच्यामध्ये साड्या आहेत. पिको फॉल केलेल्या मी. चला आता मी स्कूलमधून आल्यानंतरच भेटेल तुमच्यासाठी. तर किती घाम आलेला आहे. गौरांशला स्कूलमध्ये सोडून आलेले आहे. त्याचा पुढचा टाईम आहे 1 वाजता. आता तो 4:30ला सुटेल. येता मी त्याला सोडलं आणि कलिंगड घेऊन आलेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि कलिंगड खूप लाल आहे मस्त. आता मी 1 ग्लास पाणी पिते आणि मस्त कलिंगड खाते. चला मी पाणी घेतलं, आता मस्त छानपैकी पाणी पिते. बाहेरून आलं मस्त थंडगार पाणी पिलं ना, आणखीच भारी, लय भारी वाटते. चला मग एवढं भारी वाटते पाणी पिल्यानंतर. आता जसं झोप येईल मला. आता कलिंगड कसं आहे हे मी तुम्हाला दाखवते. त्याने डायरेक्ट कापलेलं आहे ते. एक मोठा तुकडा तो मी तुम्हाला दाखवते. एकदम भारी होती. रेड आहे मस्त, खूपच छान. चला आता मग मी एन्जॉय करते, या तुम्ही पण एन्जॉय करायला. आणि नक्की उन्हाळ्यात टरबूज खा मस्त. मी तर डेली म्हणा की 2 दिवसातून म्हणा कलिंगड खाते. चला खूप गोड आहे. चला मी एन्जॉय करतो. या गौरांची पुस्तकं आणि याला आता मला कवर लावायचे आहेत. आता ही किती पुस्तकं आहेत बघू शकता. 1 2 3 4 5 6 7 8, हे 8 पुस्तकं आहेत, बघू शकता तुम्ही. बघितले का अशी सिनियर KGला पुस्तकं? आपल्या वेळेस हे सांगा, आपल्या वेळेचं सिनियर KG हे तर काही नव्हतंच ना. ज्युनियर KG, सिनियर KG काही हे आपलं होतं काय ना. अशी पुस्तकं फक्त आपण 9वीपासून 8वीपासून बघितलेले आहेत. बघू शकता किती मोठे पुस्तकं आहेत. हे तुम्हाला उलटं दिसत असणार, एवढे मोठे मोठे पुस्तकं. आता सिनियर KGला आहे. आता CBSE बोर्डामध्ये टाकलेलं आहे त्याला आता. चला मग आता मी याला कशी कवर लावते हे मी तुम्हाला दाखवणार आहे. प्लीज तुम्हाला आवडलं तर नक्की. पहिले तर आपण कशाची कवर लावत होतं, तर मला तेच आठवण येते कधीतरी. हे कवर लावले ते पेपरची कवर लावत होतं, पण लावत होतो आपण पण. तर मी काही बाहेर देत नाही कवर लावायला, तर मी आता घरीच कशी कवर लावते हे मी तुम्हाला दाखवणार आहे. बघा, तुम्हाला आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि
पूर्ण बघा. मला एका साडीला हे पण करायचे आहे, पिकोफॉल करायचे. त्याच्यासाठी पिकोफॉल करायचे आहे, ते मी नंतर तुम्हाला दाखवेल. आता याच्यासाठी असं 8 आणि हे 9 पुस्तकाला मला कवर लावायचे आहे. त्याच्यासाठी मी काय काय आणलं हे मी तुम्हाला दाखवते. म्हणजे सर्व घरीचं हे टॅपलर त्याच्यासाठी अजून काय काय आहे. हे असे नावं चिटकाल याच्यावर लिहून हे चिटकायचं आहे. त्याच्यावर नंबर टाकायचा आहे, किती नंबरचं बुक आहे ते. चला मग एक कापड आणलेला आहे, तो तुम्ही दाखवतो तुम्हाला. हा कापड आहे. बघू आता किती बुकला पुरते. ते बोलले 5-6 बुकला पुरेल म्हणून. म्हणून म्हणलं चला आता बघू किती बुकला पुरते. तर चला मग मी कशी कवर लावते ते तुमच्यासाठी शेअर करणार आहे. कशी लावली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला मी आता हे सर्व अशाच लावून घेते आणि तुमच्यासाठी भेटते. कशी लावली कवर कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही पण अशा प्रकारे घरीच लावा, बाहेर पैसे द्यायपेक्षा. चला मग पूर्ण लावून घेते मी. एवढं बुकला माझे कवर लावून झालेली आहे. होऊ शकता कशी लावली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशा प्रकारे कवर लावलेली आहे मी. आणि माझे आता 3 बुक राहिलेले आहेत. आता याच्यासाठी माझ्या कापड नाही, कवर कापड तो मला घेऊन यावं लागेल. चला आता तोपर्यंत मी याच्यावर नावं टाकून घेतो. नावं टाकायसाठी मी असं आणलेलं आहे. तर मी याच्यावर नावं टाकून देते. याच्यावर नाव टाकावं लागते. आता नंबर टाकावं लागते आपल्याला. पटकन नाव टाकते मी तुम्हाला दाखवते. बुकला कवर लावून झालेले आहेत. नंबर पण टाकून झालेले आहे, नाव पण टाकून झालेलं आहे. तुम्हाला दाखवतो कसं नंबर कसं नाव टाकावं लागते ते. बघू शकता इथं नाव टाकलेलं आहे, नंबर टाकलेला आहे. इथं त्याचं हे डिव्हिजन ते सर्व मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते कसं टाकलं ते. बघू शकता अशा प्रकारे इथं नाव टाकलेलं आहे, इथं नंबर टाकलेला आहे. म्हणजे हे कोणत्या नंबरचं आहे ते. सर्व पुस्तक असेच आहेत, फक्त इथं दिलेलं आहे माय थर्ड बुक स्टील. इथं त्याचं नाव दिलेलं आहे म्हणून इथं हे टाकलेलं आहे. इथं डिव्हिजन टाकलेलं आहे, सिनियर KG हे सर्व टाकलेलं आहे. बघू शकता सर्व बुकमध्ये.
आता मला पटकन एका साडीला फॉल बिडिंग करायचे आहे, ते पण 4:30ला द्यावं लागते. आता वाजले 4 आणि मला पटकन करायचं आहे. 4:30ला मला गौरांशला घ्यायला जायचं आहे. चला मग पटकन आपण साडी करून घेणार आहोत. इथे मी साडीला पिको फॉल लावून घेत आहे. 2 पदरी धागा केलेला आहे मी, बघू शकता. अशा प्रकारे एकदम सोपी आपली पिको फॉल मी याचा व्हिडिओ टाकेला आहे डिटेलमध्ये. तुम्ही नक्कीच याच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला त्याची लिंक देणार आहे. नक्की तुम्ही तिथं जाऊन चेकआउट करा. खूप सोपी आहे पिको फॉल करणं. खूपच जिथून मी हे साडी आणत असते पिको फॉल करायसाठी, ते एक शिलाई मारून देतात मशीनची, बाकीचे मी ते हातानं करत असते. अशा प्रकारे मस्त असे टाकी घेऊन मस्त अशा प्रकारे मस्त एकदम प्लेन तुम्ही बघू शकता. मी लास्टला तुम्हाला याचं दाखवणार आहे पूर्ण लावल्यानंतर. चला मग व्हिडिओ बघत राहा. फायनली माझी साडी झालेली आहे. 15 मिनटं टाईम आहे. 15 मिनटात आता मला जायचं आहे गौरांशला घ्यायला. बघू शकता माझा हाल कसा झाला ना, कसं झालेलं आहे. दाखवते मी तुम्हाला पिको कशी केली ते. मी अशा बाहेरच्या साड्या आणत असते घरी पिको फॉल करायसाठी. म्हणजे बाहेरून ते शिलाई मारून देतात आणि बाकी जे आहे ते मी करते. बघू शकता अशा प्रकारे. अशा प्रकारे मी केलेली आहे. आता पटकन मी फेस वॉश करते आणि पाठी पेते. पटकन लगेच गौरांशला घ्यायला जाते. लेट होते मग तिकडे जायला, अर्धा घंटा लागते. चला मग कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असंच भेटू आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये, काहीतरी नवीन घेऊ. तोपर्यंत आनंदी राहा, मजेत राहा, व्हिडिओ बघत राहा. बाय बाय. सर्वात हे महत्त्वाचे तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर बाय.